नमस्कार शेतकरी बांधव, आपण आलो आहोत देसवंडी गावामध्ये, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. आपले काका आहेत सुनील पवार. हे जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून विशाल सीडचा कांदा बियाणं करतात. आपण त्यांना आज विचारू विशाल सीडची त्यांना आहेत ना व्हरायटी, क्वालिटी वगैरे कशी वाटली. नमस्कार. आपण आता 3-4 वर्षापासून विशाल सीडचं कांदा बियाणं घेता. तुम्हाला आहेत ना विशाल सीडचं कांदा बियाणं कसं वाटलं 3-4 वर्षामध्ये? तुमचे अनुभव बाकीच्या कांद्यापेक्षा तुलनेमध्ये तो कसं आहे ते? बाकीच्या कांदे बियाण्यापेक्षा म्हणजे ही व्हरायटी चांगली आहे. 4 वर्षापासून मी करतो. बरोबर. तिची टिकवण क्षमता, तिचं उत्पन्न, कलर हे बाकीच्या व्हरायटींपेक्षा चांगले आहे. मार्केटला 1 ते 2 रुपये भाव बाकीच्या पेक्षा चांगलाच भेटतो. चांगला भेटतो. बरोबर. आता तुम्ही आपले जे शेतकरी बांधव त्यांना काय सांगू इच्छिता, म्हणजे तुमचा एक अनुभव म्हणून? त्यांनी पण हे बियाणे वापरायला पाहिजे, एकदा वापरून पाहिलं पाहिजे. कारण आमच्या गावात सुरुवातीला फक्त मीच बियाणं वापरलं होतं. बरोबर. तर दुसऱ्या वर्षी जवळजवळ 70% लोकांनी ते बियाणे खरेदी केली. बरोबर. त्यांचा आता लागवड सुद्धा बरीच आमच्या 75% गावात लागवड आहे विशाल सीडची. बरोबर. आता तुम्हाला कांद्याची हाईट वगैरे कशी होती, म्हणजे कांद्याची मान, नरगा, तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगू शकता शेतकऱ्यांना? कांद्याची मान लहान, कांद्याची मान जाड आहे. कांद्याची साईज पण तुम्ही बघू शकता, सगळा एकसारखा कांदा झालेला आहे. बरोबर. कुठेही जोड नाही, हे नाही. पत्ती कशी आहे त्याची? डबल पत्ती आहे. आणि वरची पत्ती निघली तरी आतली पत्ती सुटते का त्याची? नाही, सुटत नाही, हे अशी राहते.